ते येत आहेत ना? हां, ते दोघे येत आहेत. मग जेवायला काय केलं आज? तुझ्या आवडीचं. माझंही ना. हो हो, तुझं पण. काय रे, मिसळला कधी जाणार? मम्मी मी जाईल संध्याकाळी जेवढा, तू टेन्शन घेऊ नकोस. आज आम्ही मामाकडे गेलेले. का ग? काय होतं तिथे? अरे, कोसूबाईची वर्षाची मिसळ होती. अरे हा, मी स्टेटस पाहिलेला, बघ परत विसरलो. डॅडी काय बोलतच नाही ते. डॅडी, बटर चिकन भारी झालं वाटते. हो, चांगलं झालंय. एक बनवलं कोणी? आता झाडावर नको चढू. अरे, मी आज मंचुरियन पण बनवणार होती, पण काय सांगू, गॅसच मिळत नाही. अरे काय तुम्ही पण इंडक्शन घ्या ना, आपलं सोलार तर आहेच. चुलीवरचं जेवण खाल्लंय कधी? तुम्ही पिझ्झा बर्गर पण विसरून जातील. एकदम खरं. गॅस असो किंवा नसो, दर रविवारी आपण चुलीवरच जेवण जेवूया. हो, नक्कीच. कुटुंबाचं नातं हे प्रेमाच्या रेशमी धाग्याने विणलेले असते आणि हेच नातं जोपासण्यासाठी एक कुटुंब म्हणून एकत्र वेळ घालवणं तितकंच महत्त्वाचं असतं. दिवसातून किमान एक भोजन एकत्र घेतल्याने न बोलता येणाऱ्या भावना देखील नकळत व्यक्त होतात. फक्त 4 भिंतीत नाही तर 7 समुद्रापलीकडे असूनही जी आपुलकीची ज्योत तेवत असते त्यालाच कुटुंब म्हणतात. शेवटी स्क्रीनच्या पलीकडे असलं तरी मनं एकत्रच असतात, कारण घर म्हणजे फक्त जागा नाही तर एकमेकांसोबत घालवलेले क्षण असतात.